वहिनी आहे. आता मी झाले लेनाडला. कोण आज झाले लेनाडला आणि आम्हाला जायला भरपूर उशीर झालाय. 1 वाजता. हो 1 वाजलाय. 12च्या पासून जाऊन म्हणलं की कॅन्सल झालं. 1 वाजले आहे रे वहिनी मला परत येऊन माझ्या ऑफिसवर येते. आत्ता मी पोचली माझ्या माहेरी ना. माझा असं एका हातात थैला आणि एकाकडे बॅग आणि आली आपण नेहमीचं ठिकाण. आंब्याला छोटे छोटे आंबे का लागले असतील नंतर दाखवत. आणि विदू माझी वाट बघतो. 12चा ऊन आहे ना. विदूला उन्हामध्ये काढलाय. विदू माऊ आली बघ लगे तुला भेटायला. काय रे कोण आला? माऊ सांगितलं का हसायला लागला. हो का? विदू आपला आंबा आलाच का नाही रे? बारीक बारीक आलेत आलेत ते बघ. हा आलेत आलेत आलेत. हे आलेत छोटे छोटे आंबे. तो मोठा आहे बघ. समोर दिसतो बरोबर मोठा आहे. हो गे तो बघ. विदू माऊ आली पण खाऊ नाही आणला. कारण का तर मी अचानक आले. आम्हाला वाटलं फळं येत. कशी काय फळं येतील? बस गेली असती माझी. काय विदुनी काय नाही ना कलिंगड आणणार होते तुला. मम्मीच बोल नको कलिंगड मा पोराला द्यावं. मग काय करू? आता बटाटा दिला ना तुला काल. खायला होतो. आता उखडला का बटाटा? गॅस संपलाय. बटाटा उखडला? गॅस संपला. हा नाही उखडला. आईच चलून मग करता ना बाहेर. त्या आईचा कष्ट होणार नाही. ही शूटिंग माझी पडणार आहे. हो ना घेऊ तुला. आहे ना आतमध्ये लवून पडला मी. हा काय हा तुला नाही घेत बाई. तू बोलतेस तुला घेतला का? घेऊ. पप्पा बसला इथे. नाही बटाटा तुला नाही घे. ये तर ये लवकर ये. कुठे विदू? काय विदुली ग माझी विदुली. माऊ आली. पूर्ण भेटायला आली. लगेच जायचं होतं. मॅडम बोलले नका येऊ धावपळ होईल तुमची. 25 मिनिटं बोलला होता मला. आता मॅडमचा फोन आला का नका येऊ धावपळ होईल जास्त. बरं झाला. आता मी 3:30 वाजता येईल. कधी कट अगं नको 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 नको. बघितलं नाही काय कधी. नाही बारीक पण पडले ना. बारीक पण पडली ना जास्त पडायची ना. कपाला ती खून आहे तिच्या. म्हणून सांगते आज पोरांना बघितलंय मी. बा बाबा असा जो लक्ष. आता मला पण लक्ष मी बघायला तुझं कधी काय विचारायला बघू लक्ष. पप्पाने विदूकडे जास्त सांभाळलाय. आयुष्यात तिने मस्त पातीला घासायला घेतल्यात पितलेच्या आणि बोलते थोडी पण घासल्या. दाखवत मला थोडी कशा घासतात बघू दे. तुझं नाव काय इथं? एक कुतूचं नाव काय विदू? इथं नाव काय? ह्या दुडी घातल्यात प्रांजलनी भारी. एक चमचे पण लावले का तिने? मला मेगी बोलते आम्हाला पण एक आनंद. हा आमचा क्यूट बॉय. याला कोणी नाही घेणार नाही असं होईल का सांगा? मला गोंडस पोरगा आहे आमचा. मग मी खोटी बोलते. हा ए इकडे बघ ये रे. आता बोल हाय. बोल हाय हॅलो. मी विधू आणि ही माझी मावशी. तुमच्या सर्वांचं एका ब्लॉगमध्ये आम्ही दुपारी स्वागत करतोय. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभ दुपार. सांग 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 विधू. हाय कर. हाय कर. तुला बाजूला राहायचंय व्हिडिओ करायला. हाय कर ना. तुला नर्वस झाला काय खाऊन आणला म्हणून आणायला? हे शोचं झाड आहे ना. हे तुळसच असेल का ना. मंजिरी आले म्हणजे हा एक तुळशीचाच प्रकार आहे. माझ्या घरी ते कधी आली नव्हती पण इथे आले. थोडी फांदी लावली होती. आणि गोकर्णाला एवढ्या शेंगा आहेत. उन्हाचा तडाखा खूप आहे. झाडं वाढल्यात. आता कुठेतरी वेगळा फुल. अरे हा पिवळा फुल आलाय. हाय जास्वंदीला पिवळा फुल आलाय. म्हणजे पिवळी जास्वंद निघाली. आता आंबे छान 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 असे आंबे आले.
कैऱ्या म्हणजे मी आळी केलेला फायदा आळी तर नाही राहिली पण कैऱ्या बिऱ्या लागल्या आणि शेंगाच्या शेंगाच्यावर पडले का आले फांदी मस्त आहे आंब्याला कैऱ्या दुपारी एवढे उन्हात आले इकडे लेनाडला कामासाठी आता आंबे बघते बाबा पाणी टाकलं बाबा आंब्यानं पाणी टाकलं ना आंब्यानं लावलंय का सकाळपासून करता राहिलं आणि त्याला कैऱ्या आल्या त्या छान एवढ्या कमी देते पण समाधान वाटतंय का आपण लावलेल्या झाडाला कैऱ्या वगैरे अशा आल्यात पाणी वगैरे टाकायचे मी अजून स्टार फ्रूटला मात्र अजून काही फळं नाही आली स्टार फ्रूटला फळं नाही आली पण आमची वाट बघते अजून काही फळं लागलीच नाही फक्त मोर आलाय हा बघा हा मोर आले पण फळं काही अजून आली नाही हे आंब्याला नाही आले फक्त मोर आलाय आणि हा मागच्या मी पाईप आणलेला तो आहे आंबा आता हा वाकलाय याला आता उभा करावा लागेल मोडला तर वाटच अरे वा आणि सगळ्यात जास्त आनंद झाला आता मला ह्याला आता पहिला मोर आहे हा आणि त्याला का अशा मस्त अशा कैऱ्या लागल्यात आल्यात बरा वाटला तिकडं पण याला पण आलेल्या इथे आले का मला उन्हाचा भाग नसतो उन्हात दिवसभर आले तर मला काही प्रॉब्लेम नाही असं वाटतंय याला पण थोडासा मोर आलता आहे आंब्याला आता फुलला आहे का नाही किती मोठा झाला आहे एकच होता छोटूसा हा एवढाच झालाय आत्ताशी एवढाच झालाय अजून आता आळा आहे तिथे वड लावलाय बघू आणि बोरं पिकल्यात ह्या बोरीला बोरं आहेत ती पिकल्यात काट्यांचे मस्त होता बोर ह्या छान आहे इथं नाहीये पप्पा आंबा मस्त आलेत हा बाबा काल मग मी आणते म्हणते जगत नाही काय नाही मारतो तर ते आंबे आलेत इथं होतं एक आंबा इथं मिळाला आंब्यांपेक्षा बाबा चिकू विकू लावू ना पप्पा चिकू वगैरे लावू ना पप्पा नको हे आंबा आपण काय व्यवसाय करायचा का आंब्यांचा नाही ना आवाज फळ लावू ना वेगळी आंब्यांपेक्षा तर आंबे भरपूरच झालेत चिकू नाही 2-3 झाला एक दोन झाड तेव्हा ह्या एक लागेल हा या आंब्या पुरं लिंबाच्या पप्पा आता हे आंबे भरपूरच आंबे झालं आपण काय विकायला राहायचं नाही ना आपण काय करू चिकू लिंबन वगैरे लावू लिंबा लावायचे ना लिंबन आंब्यांची नको आता काल मग ही खूप करून आली आंब्यांची असं नाही मग व्यवस्थित दिसेल ते आंबे आता आंब्याचं आयुष्य भरपूर असतं आहे शेवटपर्यंत जाते चिकू बाकीचे झाड आहेत ना चिकूचा काय आपल्याला फायदा नाही जास्त ना चिकूचा आता आपला वय आंब्या लोणच्याचं आपण लोणच्याच आणू बाकीचे नाही आणणार म्हणजे ही झाडाचं तोंड टाकायची एवढा ह्यो भाग आहे ना ह्यो सलादा झाडांच्या झाडाचा इथं पैसे लागतील ना पण पैसे काय लागतील ना जेसीपी वगैरे लावायला ही झाड जोडायला नाही जागा प्लेन करून घेऊ ना मगच करू बाबा चांगला अगं तो झाला ना तो किती अर्ध्या तासाचं काम आहे तो आहे ना तो ठीक आहे ना तो तू लेवल करा जेसीपीत लावा लागेल ना जेसीपीत लावा लागेल जरी आंबा लावला ना आपण तर तो नंतर करता येईल लेवल नाही पहिले करून घेऊ लेवल म्हणजे कसा बाबा कंपाऊंड करता येईल कंपाऊंड माहिती
म्हणजे व्यवस्थित जरा ते होईल का नाही हो? नाही, म्हणजे बाग नाही. एक प्रकारची होईल असं दिसेल समाज तसं नाही, आता लय वर्ष पप्पा गेले निघून आणि तो पण झाड पडायला लागला आंब्याचा. त्याला उभा करणं गरजेचं आहे. आता आता केला तो ह्यो. हो काय हा पण पडला नाही काय मग का त्या फांद्या खूप झाल्या त्याला सपोर्ट लागले बाबा, चांगला चांगला पक्का सपोर्ट लागेल. ह्यो केला नाही का आता तो पण ह्यो आता हे केला त्याला करायला लागेल. आता बाकी करतो असं केलं का नाही? लक्ष नव्हता माझा, याला पण सपोर्ट बनवले. हा पण वाटतंय तुटला का पप्पा आल्यावर पप्पाने केलाय याला सपोर्ट. आंबा छान झालाय म्हणून पप्पा सपोर्ट लागेल त्याला चांगला भक्कम लागेल. आणि तो एक आंबा पप्पा आपण काय करू ह्या वर्षी काही करून जागा नाही छानच करू हा. म्हणजे शेतात पाणी येतो ना म्हणून नको वाटतं. झोका बिका पावसाळ्यामध्ये पाणी येतो ना याच्यामध्ये, म्हणजे बसा उठायला जागा येतात नाही म्हणणार. होईल पाणी येतं ना वर्षा, शेत भरतो ना पाण्यात. त्याला पण आंबा आलं काय? आली आली गे चहा का मारा उन्हात मला चहा मी कमी गेलाय तरी पण आता मला इकडे आल्यावर खूप दमले मी सकाळपासून म्हणून चहा पिले. आणि याला पण अशा मस्त मस्त छोट्या छोट्या कैऱ्या आल्यात. झाडांसाठी मी खूप मेहनत घेतली, म्हणजे मला जसा वेळ भेटत तसा मी घेतले आई वगैरे करायचे. त्याच्यामुळे मला झाडांच्यात खूप जीव आहे झाडांच्यात, पण मला असं वेळ नाही भेटत. नोकरी, घर आणि ही शेती तीन नाही हल्ल्या बस काही जबाबदाऱ्या. आणि इथे तूर पण लावली होती आहे. याला पण मोर आलेला. हा याला पण कैऱ्या आल्यात. अशा मस्त कैऱ्या आल्यात. वाढल्या पाहिजेत फक्त, गाळायला नाही पाहिजेत. जास्वंद शेंगा काढल्या तुरीच्या, ह्याच्या काढल्या शेंगा, ह्याच्या काढाच्या बाकी. आई तर डाळ्याचीच बनवते. एवढी शेती डेव्हलप करायची ही शेती स्वप्न आहे हो, पूर्ण होतं बघा. पण एक आल्याला सगळी झाडं बघते पहिले माझी. त्या झाडाला पण कळ्या येणार आहेत. गावतच दिसते, कळ्यांचा पत्ता नाही. आली ना काही बेडूक चांगला आहे काय? बेडूक धुतलाय. ह्या पिल्लांची आई आहे ना ती मेली म्हणा साप चावून. आणि ही तिच्या थोडीची कुत्री, तिचं नाव रॉक्सी होता. तिच्यासाठी सेम दिसते ही सांभाळते ह्या पिल्लांना आणि रॉक्सीची बहीण आहे का. आणि ही पिल्लं आहेत. आता यांना जेवायला देतात. मग लाट मारी नाही तू काढली आहे सगळी पण रामकृष्ण हरी दीदी असे द्यायचे कपडे खराब होतात सगळे. नेमकी आज गॅसवर ठेवत होता तर गॅसच संपलाय. गॅस आहे का माझ्याकडे भरलेला? 4 दिवस झाले गॅसची टाक्यानं सांगत होती. 4 दिवस झाले नाही सांग आज संपला. मग शेवटी का ना रातचा भात करला माझ्याकडे नाही का टाकी? दुपारची कुठे यायचे राळ बोलली. आता त्याचं दिवस सुद्धा 10,000 उकडं टाकते त्याच्या पोटी. दीदी ठेव नग बीक मारेल. तू उठला नाही नकाशा लावलायची मी ते पण ना कधीच खात नाही. तू आता किती खायला लागला बघ. येऊ ना त्यांना खाऊन देणे. तो ठेवला का प्रांजली? डुग्गू होता नाही मागं पहिले होते कोणी घेत नव्हते. पिल्लू झाला दिसतो कुठं पाती नाही अजून टाकू नको नको ठेवू. मग परत मी काय चुऱ्यो काय मला शिजवायला कधी ते काय टाक त्याला बाळ नको लावू.
कोंबडी पण आली तुला माहित होतं मी आली ती अंगाला कपडे करा पुरशील झाला 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 ए चुप 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 नका लागतील कुठं होता पिल्लू तू शेतामध्ये बसला का तुम्ही शेतामध्ये बसलेला हा पाठवले कोणत्या अकाउंट पाठवले हो काय हा तर कॅश पाहिजे होती ना गाडी तोडशील बघा हो आले गळ्यातलं धोल तू तोडून टाक हा काय पप्पा काम करतो पोट काय तूच पसरतो. आणि इकडे भावाचे आता बॅचाले 9वा दिवस आहे हा कुठं जास्त आपलं सीताफळ हे दिवस सीताफळ नाही येत ना पाणी टाकून म्हणून बापरे भरपूर आहेत ना परत आला सीताफळ आलं तेवढी पाणी असं वाटतं म्हणून बा भरपूर आले मजा आला प्रांजली सीता पाणी असलं तर जास्त तिथे गे मी जाऊ सापी तिथे कुत्रीने पकडलेला मामा बोलला होता त्या दिवशी मूस मारलाय त्याला हे बहिणी पकडलेला बा सापाला पकडलेला पाणी नाही तो मोठा साप तो लागेल त्याला आता हरभऱ्याला मस्त उरडा आला म्हणजे हरभरे लागले हे काय छान मूग बघ ना कसं ही आईची मेहनत आहे अगं मूग तर बघ. नको पाणी नको इकडे जाऊच नको अगं मी गेलती. नको कुठे बसलेला असतो तो म्हणाय घ्या काढा ना ना मला हा नाही बा उफाल दिला कशी घेतली तेच आईला मी बोलली मग काय मग ते एवढे मुगच आहेत काळे मूग हे मस्त लागतं हा चवीला असतात नाही काळे मूग हे आईने ते काळे मूग लावलेत आणि हे छान झालेत तयार काढते तरी आता आई इकडे काहीच माहित नाही काय वेगळं सांगायचं काढत इथे हा आईने मूग लावलेला तो झालाय तोडायला काळा मूग मस्त लगेच शेंगातले लगेच निघतात मूग काळे मूग झालेत ते बनलेत तर कधी तोडते काय मग आणि ते ह्या हरभरा लावलेला आता हुरडा झाला तयार आता उद्या मी आली ना बहुतेक त्याला तोडून ना भाजेल आंबट आंबट लागते इकडे कुत्री मेलेली पिल्लं खातात त्याच्यामुळे इकडे जास्त कुत्री आहेत आणि ह्या कालीनी साप पकडलेला खूप मोठा साप आहे तो पकडलेला आता जखमी गेला त्याला इकडे पप्पांचा माझ्या पोल्ट्रीमध्ये काम करायला चाललंय तोच पसरायला घेतला इकडे दरवाजा मी उघडत नाही का मागे कुत्री आहेत पटकन येते आतमध्ये आणि इकडे पिल्ले आहेत त्याच्यावर पण पिल्ले आहेत आणि तिकडे माझा भाऊ पाणी घेतोय पिंपात आलेला ना तेव्हा नाही काल माझा पोला दिसलेला म्हटलं काढला असेल मधाचा पण तो काढला नाही अट्या चालक्या भाषा असतात हो दिसतो का उन्हामुळे मला चांगले शूट नाही करता येत आता ऊन दाखव दे हा येतो पोळा येतो हा ह्या माशा चावक्या असतात त्याच्यामुळे आई काही काढत नाही मागचं आहे तो मध मात्र खूप गावठी मधाने छान असेल तर असा इकडे या वर्षी मस्त सगळे आंबे लागले का तिथे हा आंबा आहे तो आंबा आहे माझ्या पाठीमागे आंबे आहेत याला पण आलेत त्याला गुच्छच आलेत त्याला गुच्छच दिसत आहेत आता उन्हामुळे मला चांगलं शूट नाही करता येणार भारी आणि आता आता 2 वाजले असतील एवढ्या उन्हात मी फिरते आणि इकडे आमच्या विधूचे कपडे वाळत आहेत आणि बेडूक चांगला उलटा इथे विधूचं गाणं सध्या चालू आहे आता विधूचं गाणं आहे का गाणं
हा गाणं गा गाणं गा गाणं कसं बोलतो गाणं तू आ बोल आ एक ग गाई बोल मग जान ताईला कसं घ्यायचं मासे जान तू घे ना आता मी तुला काय काय येतात तू मला घे ना काय काय माझ्या आता तू घे ना खरेदी कर करेल कधी चांगला नसतो म्हणे काय का दीदी हो ना नको येऊ दाखवायची काय गरज आहे माशी की जान नाही रे आहेच ना माशी की जान